राधा तिच्या आईला म्हणाली, आई, जेव्हा स्वतःच्याच घरात चोरीचा आरोप लावला जातो तेव्हा खूप वाईट वाटतं. मला असं वाटलं नव्हतं की माझी स्वतःची बहिणी माझ्यावर चोरीचा आळ घेईल. नंदेचं बोलणं ऐकून प्रियाला राहवलं नाही आणि ती तिच्या नंदेला म्हणाली, ताई, मला पण असं वाटलं नव्हतं की माझ्या सासरी माझ्याच घरात माझ्यावर चोरीचा आरोप लावला जाईल. हे ऐकून तिची सासू रागात म्हणाली, सुनबाई, तुझ्या तोंडाला लगाम घाल. खोलीत तूच गेली होतीस आणि आरोप माझ्या मुलीवर लावत आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवायला या घरात येऊन तुला महिने तरी किती झाले आहेत? हे ऐकून प्रिया रागात म्हणाली, म्हणजे आई, तुमचा विश्वास मिळवण्यासाठी मला 5-6 वर्ष वाट बघायला लागणार आहे का? तेव्हा कुठे जाऊन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला लागणार आहात का? त्यानंतर घरात जे काही महाभारत घडलं ते सगळेजण बघतच राहिले. वंदनाताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता. सगळं घर पाहुण्यांनी भरलं होतं. त्यांच्या सुनेला प्रियाला मात्र थोडीसुद्धा उसंत नव्हती, कारण घरात दुसऱ्या कुणाला कामाशी काहीच देणं घेणं नव्हतं. तिची नणंद राधा पण माहेरी आली होती, पण ती फक्त गप्पा मारण्यात बिझी होती आणि सगळ्यांना दाखवत होती की माझ्याजवळ किती काम आहेत. त्यांच्या सुनेच्या प्रियाच्या लग्नाला काही महिनेच झाले होते, पण ती कामात एवढी बिझी होती की तिला तोंडवर काढून बघायला पण वेळ नव्हता. तिचा नवरा अंकुश जेवणाची व्यवस्था बघत होता आणि त्याचे वडील त्यांच्या जावयाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. जेवण झाल्यानंतर एक एक करून सगळे जायला लागले. प्रिया घराच्या झालेल्या खराब अवस्थेकडे बघत होती, कारण सगळे गेल्यानंतर घराची साफसफाई तिला एकटीलाच करायची होती आणि त्यात मदत करणारे कोणी नव्हतं, कारण कामवाली तिचं काम करून गेली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी तिला एकटीला सगळं करायला लागणार होतं. तेवढ्यात तिच्या सासूच्या जोरात ओरडण्याचा आवाज ऐकत प्रिया पळत सासूच्या खोलीत गेली. बघितलं तर तिची सासू आणि नणंद खोलीत काहीतरी शोधत होते. आईचा आवाज ऐकून अंकुश आणि त्याचे वडील पण खोलीत आले. नवऱ्याला बघून तिची सासू म्हणाली, अहो, आजच तुम्ही मला नवीन हार आणून दिला होता, माहीत नाही कुठे गेला. त्यांचा नवरा म्हणाला, अगं, खोलीतच डाव्या हाताने कुठेतरी ठेवला असशील. शोध कपाटात, म्हणजे सापडेल. तू कपाटाला कुलूप घातलं होतंस ना? हे ऐकून वंदनाताई म्हणाल्या, अहो, मी कुलूप लावायचं विसरले होते आणि मी तो लॉकरमध्ये पण ठेवला नव्हता. विचार केला की नंतर लॉकरमध्ये ठेवेन, पण तेवढ्या वेळातच तो गायब झाला. असं म्हणत त्या जोरजोरात रडायला लागल्या. त्यांचा आवाज ऐकून उरलेले पाहुणे खोलीत जमा झाले. घरात गोंधळ सुरू झाला. अंकुश त्याच्या आईची समजूत काढत म्हणाला, आई, घाबरू नकोस, इथेच कुठेतरी असेल, सापडेल. अंकुश त्याच्या बायकोला म्हणाला, प्रिया, तू मला आईच्या कपाटात हार शोधायला मदत कर. त्यांना सापडला नाही तर आपल्याला सापडेल. तेवढ्यात त्याची आई म्हणाली, अरे, आत्ताच राधाने शोधला आहे, तिला सापडला नाही म्हणजे प्रियाला तरी कसा सापडेल? प्रिया शांतपणे एका बाजूला उभी राहिली होती. ती पण मनात विचार करत होती की खोलीतून हार कसा काय गायब होऊ शकतो. अंकुश स्वतः आईचा हार शोधायला लागला. ते बघून त्याची आई म्हणाली, अरे, मी स्वतः एवढा उशीर सगळं सामान बाहेर काढून शोधला तर मला सापडला नाही. वंदनाताई म्हणाल्या, अगं प्रिया, आता थोड्या वेळापूर्वी मी तुला माझ्या खोलीत सामान घ्यायला पाठवलं होतं ना? हे ऐकून प्रिया म्हणाली, हो आई, मामींना देण्यासाठी ज्या सामानाची पिशवी तुम्ही आणायला सांगितली होती ती टेबलवर ठेवली होती. मग काय? तिची सासू म्हणाली, खरं खरं सांग प्रिया, माझा हार तूच घेतला आहेस ना? मी बघितलं होतं, तू माझ्या हाराकडे टक लावून बघत होतीस. स्वतःवर चोरीचा आरोप लागत असलेला बघून प्रियाला धक्काच बसला. आईचं बोलणं ऐकून अंकुश लगेच आईला म्हणाला, आई, तू काहीही काय बोलत आहेस? ती का म्हणून स्वतःच्या घरात चोरी करेल? त्याची आई रडत म्हणाली, अरे, तुला माहीत नाही, तुझी बायको माझ्या हाराकडे सारखी सारखी बघत होती. अंकुशने प्रियाकडे बघितलं तर तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. तेवढ्यात तिची नणंद राधा म्हणाली, बहिणी, तू ठेवला असशील तर आत्ताच सांग, अशी गप्प का उभी आहेस? तेवढ्यात प्रियाला काहीतरी आठवलं. ती सगळ्यांच्या समोर लगेच म्हणाली, आई, जेव्हा मी पिशवी घ्यायला खोलीत आले होते
तेव्हा ताई तुमच्या खोलीतून बाहेर आल्या होत्या. तुम्ही माझ्यावर चोरीचा आरोप लावत आहात. एकदा ताईंना पण विचारलं असतं. हे ऐकून वंदनाताईंचा रागाचा पारा चढला आणि चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, प्रिया, तू शुद्धीत तर आहेस ना? ती या घरची मुलगी आहे. ती या घरात चोरी का करेल? प्रिया रागात म्हणाली, म्हणजे मी या घरची मुलगी नाही म्हणून मी चोरी केली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. चोरी करायचं तर सोडाच, मी कुणाच्या वस्तूकडे बघतसुद्धा नाही. तिची सासू ओरडत म्हणाली, जर तू खोलीत आली होतीस तर तुलाच विचारणार ना? फालतू बोलण्याची गरज नाही. अंकुश, तुझ्या खोलीत जा आणि तुझ्या कपाटाची शोधाशोध कर. बघ, तिच्या कपाटात ठेवलेला सापडेल. सगळ्यांच्या समोर सुनेचा होत असलेला अपमान बघून तिच्या सासऱ्यांना पण खूप वाईट वाटलं. ते रागात बायकोवर ओरडत म्हणाले, वंदना, जरा तरी लाज वाटू दे. सुनबाईला घरात येऊन अजून काही महिनेच झाले आहेत, पण आपण तिला चांगलंच ओळखत आहोत. तिचा स्वभाव आपल्याला चांगलाच माहीत आहे. ती हे घाणेरडं काम करू शकत नाही. मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू सगळ्यांच्या समोर तिचा अपमान करत आहेस, तिच्यावर आरोप करत आहेस. नवऱ्याचं बोलणं ऐकून वंदनाताई म्हणाल्या, अहो, तिने सगळ्यांच्या समोर माझ्या मुलीवर आरोप लावला आहे. आता तर मला हे सिद्ध करायला लागणार की माझी मुलगी निर्दोष आहे. आईचं बोलणं ऐकून राधा पण खोटं खोटं रडायचं नाटक करायला लागली. ती तिच्या आईला म्हणाली, बरं झालं आई, हे सगळं तुझ्या जावयांच्या समोर झालं नाही. नाहीतर मी या घरात परत कधीच येऊ शकले नसते. शेवटी बायकोचा अपमान कुठलाच पुरुष सहन करणार नाही. बहिणीचं बोलणं ऐकून अंकुश रागात म्हणाला, ताई, अगदी तसंच मी पण माझ्या बायकोचा अपमान सहन करू शकत नाही. माझी बायको चोरी करणार नाही. मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी सगळ्यांच्या समोर हे ठामपणे सांगत आहे. त्याची आई त्यांच्या गोष्टीवर ठाम होती. प्रिया उभी राहून रडत होती आणि खूप आशेने नवऱ्याकडे बघत डोळे पुसत होती. ती निर्दोष होती, पण ते सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे पुरावा पण हवा होता. अंकुश मनातल्या मनात विचार करत होता की हा गुंता कसा सोडवायचा. शेवटी आईच्या खोलीतून हार नक्की गेला तर गेला कुठे? तेवढ्यात त्याचे वडील म्हणाले, आत्ता सगळे शांत व्हा. हार आपण नंतर शोधू. आत्ता घरात पाहुणे आहेत. त्यांच्यासमोर घराची इज्जत काढायची गरज नाही. झाला एवढा अपमान खूप झाला. वंदना, आता तू शांत हो. तो हार सापडला नाही तर मी तुला नवीन आणून देईन. पण शांत राहा. तू या घरात मोठी आहेस. त्यावेळी ती गोष्ट तिथेच संपली. पण प्रिया आणि अंकुश यांच्या डोक्यात एकच विचार चालू होता की शेवटी घरातील सोन्याची वस्तू गेली तरी कुठे? सगळे पाहुणे गेल्यानंतर प्रिया घर नीट करत होती आणि तिची मदत अंकुश पण करत होता. काम करता करता प्रियाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अंकुश फक्त तिच्याकडे बघू शकत होता. राधा आणि तिच्या आई सोफ्यावर आरामात बसल्या होत्या. राधा तिच्या आईला म्हणाली, आई, खूप वाईट वाटतं जेव्हा स्वतःच्या घरात चोरीचा आरोप लावला जातो. मला आशा नव्हती की माझी स्वतःची बहिणी माझ्यावर चोरीचा आरोप करेल. हे ऐकून प्रियाला राहवलं नाही. ती लगेच म्हणाली, ताई, मला पण आशा नव्हती की माझ्या सासरी माझ्यावर चोरीचा आरोप लावला जाईल. तिची सासू रागात म्हणाली, सुनबाई, तुझ्या तोंडाला लगाम घाल. माझ्या खोलीत तूच गेली होतीस आणि आरोप माझ्या मुलीवर लावत आहेस. तुला या घरात येऊन महिनेच किती झाले आहेत जे मी तुझ्यावर विश्वास ठेवू? सासूचे बोलणे ऐकून प्रियाला खूप राग आला. ती रागात म्हणाली, याचा काय अर्थ आई? तुमचा विश्वास मिळवण्यासाठी मला 5-6 वर्ष वाट बघायला लागणार का? आणि तोपर्यंत तुम्ही माझ्यावर खोटे चुकीचे आरोप लावत राहणार का? एवढ्या महिन्यात तुम्ही मला थोडं पण ओळखू शकला नाहीत का? त्यांचा नवरा बाजूला बसून त्या तिघींच्या मध्ये सुरू असलेला वाद ऐकत होते. त्यांना खूप राग आला होता. त्यांना माहीत होतं त्यांची सून निर्दोष आहे. मग खरा अपराधी कोण आहे हेच कळत नव्हतं. सगळं आवरून झाल्यानंतर प्रिया झोपायला तिच्या खोलीत गेली. अंकुश म्हणाला, प्रिया, मी तुझ्यासोबत आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे काम करणार नाहीस. काळजी करू नकोस.
मी या सगळ्यामागे कोण आहे ते नक्की शोधून काढेन. प्रिया खूप दुःखी होती. तिला ही गोष्ट सहन होत नव्हती की तिला या घरात चोर ठरवलं जात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया खोलीतून बाहेर आली तर तिची नणंद आणि सासू बाहेर बसल्या होत्या. प्रियाला आलेली बघून तिची नणंद राधा म्हणाली, मला तर वाटलं की तू सकाळी लवकर उठून आम्हाला चहा बनवून देशील. कधीपासून आईला चहाची तलब झाली आहे आणि तू निवांत उठली आहेस. हे ऐकून प्रिया म्हणाली, ताई, आईंना चहा तर तुम्ही पण बनवून देऊ शकला असता. मी रात्री सगळं काम आवरून झोपले होते. खूप थकले होते. त्यामुळे सकाळी मला जाग आली नाही. हे ऐकून तिची सासू रागात म्हणाली, प्रिया, ही कुठली पद्धत झाली नंदेशी बोलण्याची? या घरात अशी बोलण्याची पद्धत नाही. रात्रीपासून मी बघत आहे. तू तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेस. अगोदर तुझ्यावर जो आरोप लागला आहे त्याला चुकीचं सिद्ध कर. प्रिया सकाळी सकाळी परत सासूच्या तोंडातून ते शब्द ऐकून दंग राहिली. ती शांतपणे किचनमध्ये गेली. तोपर्यंत अंकुश उठून बाहेर आला. तिचे सासरे पेपर वाचत बसले होते. थोड्या वेळात प्रिया सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन आली. अंकुश काही बोलत नसलेला बघून त्याची आई म्हणाली, अरे, तू असा शांत का बसला आहेस? तुझी बहीण 2 दिवसांनी तिच्या सासरी परत जाईल. हे ऐकून अंकुशला खूप राग आला. तो रागात म्हणाला, आई, तुझी मुलगी निर्दोष आहे आणि तुझी सून तुला आरोपी वाटत आहे का? तूच बोल. हिने तुझ्यासोबत मिळून माझ्या बायकोला दोषी ठरवलं आहे. हे ऐकून त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, अंकुश, तू काळजी करू नकोस. ज्याने चूक केली आहे तो समोर नक्की येईल. हे ऐकून वंदनाताई म्हणाल्या, तुमच्या सुनेने आम्हाला एवढं काही सुनावलं आणि आमची माफी पण मागितली नाही. कमीत कमी माफी तरी मागितली असती. हे ऐकून प्रियाला खूप राग आला. ती मनात म्हणाली, आता सासूबाई काय नवीन चाल खेळत आहेत. अंकुश म्हणाला, आई, ती का म्हणून माफी मागेल? त्याची आई डोळे मोठे करून म्हणाली, अरे, तुझ्या बायकोने माझ्या मुलीवर आरोप लावला. हे तुला दिसत नाही का? हो हो, तू का म्हणून बघशील? तू तर तुझ्या बायकोचा गुलाम झाला आहेस ना. हे ऐकून त्यांच्या नवऱ्याला खूप राग आला. ते म्हणाले, जर चोराला लवकर पकडलं नाही तर या घरात महाभारत झाल्याशिवाय राहणार नाही. ते रागात ओरडत म्हणाले, वंदना, तू प्रियाच्या मागे का हात धुवून पडली आहेस? थोडी तरी लाज वाटू दे. या घरात तिचा पण अपमान झाला आहे आणि हे सिद्ध कुठं झालं आहे की चोरी तिनेच केली आहे? मग तू सारखी सारखी तिची बेइज्जती का करत आहेस? वंदनाताई म्हणाल्या, जोपर्यंत ही माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी जेवणाला हात लावणार नाही आणि नाही पाण्याचा थेंब घेणार आहे. हे ऐकून सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. अंकुश म्हणाला, आई, हे सगळं करायची गरज नाही. तू चहा पी, गार होत आहे. त्याची आई ओरडून म्हणाली, जर तुझं तुझ्या आईवर प्रेम असेल तर तुझ्या बायकोला माझी माफी मागायला सांग. काल तिने माझ्या मुलीवर चोरीचा आरोप लावला आहे. उलट तीच माझ्या खोलीत गेली होती. प्रिया रागात म्हणाली, मी काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. राधा लगेच तिच्या आईला म्हणाली, आई, काही महिन्यातच तुझ्या सुनेचं हे वागणं आहे. पुढे काय होणार आहे काय माहीत. मुलीचं बोलणं ऐकून वंदनाताईंनी रडायला सुरुवात केली. ते बघून त्यांचा नवरा चिडून रागात म्हणाला, वंदना, एखाद्या गोष्टीची सीमा असते. तू घरात तमाशा उभा केला आहेस आणि घराला महाभारताचे मैदान बनवलं आहेस. जोपर्यंत खरा चोर सापडत नाही तोपर्यंत तू सुनबाईला काही बोलणार नाहीस. असं म्हणत पेपर टेबलवर आपटत ते खोलीत निघून गेले. प्रिया तिच्या खोलीत जाऊन सकाळी सकाळी रडत होती. अंकुश तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर बसलेली तिची सासू म्हणत होती, अरे, तिच्या खोलीची कोणीतरी झडती का घेत नाही? त्यामुळे तर ती डोक्यावर बसली आहे. तुझे बाबा मला परमिशन देत नाहीत. नाहीतर 2 मिनिटात मी तिच्या कपाटातून माझा हार घेऊन आले असते. प्रिया नवऱ्याला म्हणाली, ज्या घरात माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत
त्या घरात आता मी राहू शकत नाही. आत्तापर्यंत आईने मला नोकर बनवून ठेवलं होतं, पण आता मला चोर सिद्ध करायला निघाले आहेत. अंकुशकडे याचं उत्तर नव्हतं. तेवढ्यात तिचे सासरे तिच्या खोलीत आले आणि म्हणाले, बाळा, तू काळजी करू नकोस. हार नक्की सापडेल आणि तो चोरणाऱ्याला तुझी माफी मागायला लागेल. तू माझी एकुलती आणि चांगली सून आहेस, त्यामुळे मी तुझ्याकडून थोडं सहन करण्याची आशा करतो. सासऱ्यांचं बोलणं ऐकून प्रियाच्या मनाला थोडा आधार मिळाला. नंतर ती बाहेर येऊन जेवण बनवायला लागली. वंदनाताई अंकुशला म्हणाल्या, अरे, राधा तिच्या घरी जाणार आहे. मग जाताना तू तिला काय गिफ्ट देणार आहेस? काहीतरी चांगलं द्यायला हवं, नाहीतर जावई बापू नाराज होतील. तिची सासू कशी आहे तुला माहीतच आहे. अंकुश म्हणाला, आई तूच सांग काय द्यायचं? राधा लगेच म्हणाली, आई, तुझा जो हार चोरी झाला होता अगदी तसाच दुसरा हार मला हवा आहे. हे ऐकून अंकुश डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागला. तिच्या वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, राधा, असे गिफ्ट द्यायची ही वेळ नाही आणि मला असे सोन्याचे गिफ्ट तुला देऊन तुझ्या सासरच्या लोकांची लालच अजून वाढवायचं नाही. राधा म्हणाली, बाबा, ही लालचेची गोष्ट नाही, तर तो हार मला पण खूप आवडला होता. प्रिया किचनमधून सगळं ऐकत होती. ती विचार करायला लागली की जर ताईंना तो हार एवढा आवडला होता तर मग असं होऊ शकतं की तो हार ताईंनी चोरला असेल. मुलीचं बोलणे ऐकून वंदनाताई नवऱ्याला म्हणाल्या, अहो, मुलीची एवढीच इच्छा असेल तर तसाच दुसरा हार तिला घेऊन का देत नाही? अहो, मुलींसाठी लोक काय काय करत नाहीत. आईचं बोलणं ऐकून राधाने रडायचं नाटक करत सगळं घर डोक्यावर उचलून घेतलं आणि म्हणाली, मला वाटलं होतं की हे घर माझं आहे, पण लग्न झाल्यानंतर माझ्यासोबत असं वागलं जात आहे. आणि बाबा, तुम्ही आता माझ्यापेक्षा तुमच्या सुनेवर जास्त प्रेम करता. जेव्हापासून ती या घरात आली आहे मला कोण विचारत पण नाही. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या वडिलांना खूप राग येत होता. फिरून फिरून गोष्ट त्यांच्या सुनेवर जात होती. अंकुश रागात उठून निघून गेला. जेवणाची वेळ झाली. प्रियाने सगळ्यांना जेवायला वाढलं तर तिची सासू रुसून बसली आणि म्हणाली, जोपर्यंत माझ्या मुलीसाठी हार येत नाही तोपर्यंत मी जेवणाला हात लावणार नाही. हे ऐकून सगळे त्यांच्याकडे बघायला लागले. तिचे सासरे रागात उठून मुलाच्या खोलीत गेले आणि तिथून मुलीला राधाला आवाज देऊन बोलावून घेत म्हणाले, चल, तू सुनबाईच्या कपाटाची झडती घे. राधा, तुला तुझ्या बहिणीचा खूप राग आला आहे ना? राधा, तू माझी मुलगी आहेस आणि तुला मी चांगलाच ओळखतो. सुनबाई काही महिने झाले या घरात आले आहे, तरी पण मी तिला चांगलाच ओळखतो. आता मला तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिच्या खोलीची झडती घ्यायला हवी. वंदना, तू तुझ्या हाताने तिच्या कपाटाची झडती घे. कदाचित तुला तिच्या कपाटात हार सापडेल आणि तसंही हीच तुझी इच्छा होती ना? वंदनाताई नवऱ्याचा राग बघून घाबरल्या आणि शांतपणे उभ्या राहिल्या. ते बघून त्यांचा नवरा रागात मोठ्या आवाजात म्हणाला, वंदना, मी तुला बोलत आहे ना, लवकर झडती घे. राधा तिथून जायला लागली. तसे तिचे वडील म्हणाले, राधा, इथून कोणीही कुठेही जाणार नाही. तू पण इथे थांबून बघ तुझ्या बहिणीने काय काय चोरलं आहे. प्रिया शांतपणे बघत उभी होती. तिला माहीत होतं तो हार तिच्या कपाटात असू शकत नाही. तरी पण तिचं मन जोरजोरात धडधडत होतं की ही सगळी तिच्या नंदेची चाल तर नाही ना? वंदनाताईंनी खूप शोधलं पण त्यांना तो हार सुनेच्या कपाटात सापडला नाही. त्यांचा नवरा म्हणाला, आता झाली तुझ्या मनाची शांती? तुला असं वाटत होतं की हार सुनबाईच्या कपाटात ठेवला आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. प्रियाने मोठा श्वास घेतला. तिने अंकुशकडे बघितलं. तिला छान वाटत होतं. अंकुशने प्रेमाने तिचा हात पकडला आणि म्हणाला, आता तरी खुश आहेस ना? राधा आणि तिच्याही खोलीतून जायला लागल्या. तसा त्यांचा नवरा म्हणाला, वंदना, अजून झडती संपली नाही. आत्ताशी तर सुरुवात झाली आहे. राधा, चल आता आपण तुझ्या सामानाची झडती घेऊ. कारण या चोरीत 2 लोकांची नावं घेतली होती. एकाची झडती झाली आहे आणि ती निर्दोष सिद्ध झाली आहे. आता हे ऐकून राधाचे डोळे मोठे झाले
तिने रागात आईकडे बघितलं. तशा वंदनाताई म्हणाल्या, अहो आता काय तुम्ही तुमच्या मुलीच्या सामानाची झडती घेणार आहात का? हा तर माझ्या मुलीचा अपमान आहे. त्यांचा नवरा म्हणाला, अपमान सुनबाईचा पण झाला आहे. तुला तर तिची अजिबात काळजी नाही. प्रिया मागून लगेच म्हणाली, आई, मला माझा सन्मान तेव्हाच परत मिळेल जेव्हा खरा चोर सापडेल. तुम्ही तर मलाच चोर समजत आहात. तिचे सासरे म्हणाले, सुनबाई बरोबर बोलत आहे. एवढं तर मी तुला नक्कीच ओळखतो. वंदनाताई रडत म्हणाल्या, 2 दिवसांपूर्वी आलेल्या सुनेवर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. त्यांचा नवरा म्हणाला, तुझ्या रडण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. राधाची झडती होणार म्हणजे होणार. अंकुश म्हणाला, आई, प्रियाने एकदाही तिच्या कपाटाची झडती घ्यायला नकार दिला नाही. मग राधाताई काय नकार देत आहे? होऊ दे ना तिच्या पण सामानाची झडती. असं होऊ शकतं की ती पण निर्दोष असेल. हे ऐकून त्याची आई म्हणाली, चल राधा, घेऊ दे तुझ्या सामानाची झडती. पण राधाचे हातपाय कापायला लागले. सगळे लोक राधाच्या खोलीत गेले आणि तिच्या आईने स्वतः तिच्या सामानाची झडती घ्यायला सुरुवात केली. राधाच्या चेहऱ्याकडे बघून दिसत होतं की ती टेन्शनमध्ये आहे. तिच्या आईने बॅगेची झडती घेतली. बॅगेत सगळ्यात खाली त्यांना त्यांचा हार सापडला. तसे सगळ्यांचे डोळे मोठे झाले. त्यांचा नवरा म्हणाला, बघितलं का वंदना तुझ्या मुलीची करतूत? तिला माहीत होतं सुनबाई तुझ्या खोलीत जाणार आहे, म्हणून तिने जाणून बुजून तुझा हार चोरला आणि त्याचा आरोप सुनबाईवर लावला. सांग राधा, असाच प्लॅन होता ना तुझा? राधा नजर खाली घालून उभी होती आणि प्रिया रागात तिच्याकडे बघत उभी होती. वंदनाताईंनी रागाने राधाच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, राधा, तुला लाज वाटली नाही? कालपासून मी सगळ्यांच्या समोर तुझी बाजू घेऊन भांडत होते. मला माहीत नव्हतं की चोरी तूच केली आहेस. तू तर माझी मान लाजेने खाली घालायला लावलीस आणि वरून अजून दुसरा नवीन हार मागत आहेस. तुला लाज वाटली नाही का? अगं, घराला लुटण्याचा तू चांगला मार्ग शोधला आहेस. जर तुला असं वाटत असेल की तुझी या घरात बेइज्जती होऊ नये तर गपगुमान इथून तुझ्या सासरी निघून जा. मी चोराला माझ्या घरात एक क्षण पण राहू देणार नाही. यावेळी प्रियाच्या मनाला जी शांती मिळाली होती ती कोणीही समजू शकत नाही. वंदनाताईंना त्यांचा नवरा म्हणाला, बघितले तुझ्या लाडक्या मुलीची करतूत? आता मी तुला तेव्हाच माफ करेन जेव्हा तू सुनबाईची माफी मागशील. वंदनाताई त्यांच्या सुनेची हात जोडून माफी मागत म्हणाल्या, प्रिया, मला माफ कर. मला असं वाटलं होतं की माझी मुलगी चोरी करू शकत नाही, पण तीच खरी चोर निघाली. झालंच तर मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी सगळ्या पाहुण्यांच्या समोर तुझा अपमान केला. प्रिया काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. तिची इच्छा झाली नाही सासूला माफ करायची. वंदनाताईंच्या नवऱ्याने सगळं वेळेवर सोडून द्यायला सांगितलं. वंदनाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी सुनेची माफी मागितली, पण प्रियाने त्यांना माफ केलं नाही, कारण तिच्या मनावर खूप मोठा घाव झाला होता.